दिवाळीचा सण जवळ आला, पण यंदा हजारो गोरगरिबांच्या घरात आनंदाऐवजी चिंता आहे. कारण आनंदाचा शिधा मिळणार नाही, अशी घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच केली. सोलापूर जिल्ह्यात पुरामुळे अनेक कुटुंबांचे नुकसान झाले, अनेक संसार उघड्यावर आले, कष्टाने उभं केलेलं आयुष्य पाण्यात वाहून गेलं आणि आता सरकारच्या या निर्णयामुळे गोरगरिबांना उपासमारीची वेळ येऊ शकते. दिवाळीच्या तोंडावर आनंदाचा शिधा बंद केल्याने आम्हाला फार मोठा धक्का बसलाय. गरिबांच्या जगण्यातला एकमेव दिलासा सरकारने हिरावून घेतलाय. आम्हाला आनंदाचा शिधा हे मिळालंच पाहिजे. नाही जर मिळालं तर आम्ही इथं तर आंदोलन करू रेशन दुकानावर. आणि कोण देत नाही आणि कोण अडवतंय हे तर आम्ही बघणारच आहे. महिला अशा ठामपणे निर्णय घेतल्यात की आम्हाला आनंदाचा शिधा मिळालाच पाहिजे. गेल्या वर्षी मिळाला होता त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा ह्यावेळेस महिलांनी धरली. का तर पाऊस असल्यामुळे आमचे पुरुष लोक बाहेर पडले नाहीत, काम नाही, धंदा नाही, लेकरं बाळांना काय खाऊ घालावं हे कोडं पडलंय. परत त्यात सणावर सण आलेत. लक्ष्मी झाले, आपले गौरी झाले, गणपती झाले, दसरा झाला, आता दिवाळी आली. दिवाळी तोंडावर आली असताना तरी सुद्धा हे माल लोक हे देत नाहीत आणि हे माल मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. या निषेधार्थ वर्ल्ड ऑफ वुमन संस्थेच्या वतीने रेशन दुकानासमोर आंदोलन करण्यात आले. संस्थापिका विद्या लोलगे, कार्यकर्त्या सायरा शेख, लता ढेरे, लक्ष्मी माने, शोभा गायकवाड यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दिवाळीच्या प्रकाशात गोरगरिबांचा संसार पुन्हा उजळण्यासाठी शासनाने पुनर्विचार करावा, अशी मागणी महिलांनी केली आहे. एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री सगळे इथं महाराष्ट्र सरकार थाटून बसलेले आहेत. शेतकरी इथं धाय मोकळून रडतायत. पूरग्रस्तामुळे तर सोलापूर आणि मराठवाड्यातली अनेक गावं पूरग्रस्तामुळे रस्त्यावरती आलेले आहेत. पूर्ण संसार वाहून गेलेला आहे. लाडक्या बहिणीला निधी मिळत नाहीये. परत विधवा आणि परित्यक्त्या, परत निराधार ज्या महिला आहेत त्यांना तर वर्षभर पैसे आलेले नाही आहेत अकाउंटला. आणि आता भुजबळ साहेबांनी डिक्लेअर केले की आनंदाचा शिधा पण मिळणार नाहीये. म्हणजे महिला आता रोज रेशन दुकानापुढे, बघा, रेशन दुकानापुढे रोज येतात, बसतात दुकान उघडस्तावर वाट बघत की बाबा आम्हाला कधी आनंदाचा शिधा मिळेल, आम्ही कधी आपल्या नातवंडांना, नवऱ्याला काही थोडंफार गोडधोड करून खाऊ घालू आणि दिवाळी साजरी करू म्हणून. मग आता आम्हाला तुम्ही विचारू नका, त्यांना विचारा सरकारला की दिवाळी साजरी करायची का शिमगा करायचा आहे नक्की. त्याचं उत्तर आम्हाला त्यांनी द्यावे, मग त्याप्रमाणे आम्ही कृती करू. गेल्या वर्षी जे आहे ना आनंदाचा शिधा मिळाला होता अनेक नागरिकांना, तर यावेळेस जे आहे अजूनपर्यंत आलं नाही. त्या आनंदाच्या शिध्यावर दिवंगत नेते जे आहेत शिवसेनेचे आनंदराव दिघे यांचं देखील बॅनर होता, फोटो होता. तर ते फक्त मार्केटिंग करता होतं का? आनंदराव दिघे हे धर्मवीर आहेत आणि त्यांनी उलट हिंदू धर्माची जी संस्कृती आहे ती पालन करायला, तिला जोपासना करायला त्यांनी खूप मोठं महत्त्वाचं कार्य आहे आणि सगळेजण आम्ही त्यांना मानतो. आणि त्यांच्या नावाने मार्केटिंग करून सत्ता आणण्यासाठी, दिघे साहेबांच्या नावाचा वापर करण्यासाठी, मतं मिळवण्यासाठी त्यांनी आनंदाचा शिधा चालू केला. ठीक आहे, चालू केला. एक मागच्या दिवाळीपर्यंत त्यांनी दिला. आता मुख्यमंत्री बदलले, आता आनंदाचा शिधा बंद केलाय. आता आम्हाला तेच वाईट वाटतंय की आनंद दिघे ज्यांच्या नावाचा तुम्ही वापर केला त्यांच्या आत्म्याला किती दुःख होत असेल की आपला वापर करून गोरगरिबांची फसवणूक करत आहात. मुख्यमंत्र्यांनी, तिन्ही मुख्यमंत्र्यांनी आणि आमदार खासदारांनी पण दिवाळी साजरी करू नये. आमच्या गोरगरिबांना जर शिधा आटा मिळत नसेल, आनंदाचा शिधा मिळत नसेल तर त्यांनी पण साजरी करू नये. आणि पूरग्रस्तांच्या नावाखाली पूरग्रस्त म्हणतात, मग त्यांचे पगार त्यांनी कमी करावे, त्यांचे पगार देऊ नये. आमदार खासदार यांचे, मुख्यमंत्र्यांचे, मंत्र्यांचे सगळ्यांचे पगारी बंद करावी आणि पूरग्रस्तांना आणि आनंदाचं शिधा वाटप करावं त्यांनी.